गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप. धुळे नगर भूमापन अधिकारी पंडित सुरसिंग पाटील यांच्यावर भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात येत आहे. धुळे नगर भूमापन अधिकारी पंडित सुरेश पाटील यांचे विरुद्ध गैरकायदेशीर कामकाजाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यांनी सन 2022 मध्ये कायदेशीर प्रक्रियेद्वारे मंजूर झालेला अधिकृत मोजणी नकाशा आणि त्यावर आधारित मालमत्ता पत्रक प्रॉपर्टी कार्ड बेकायदेशीर पद्धतीनं रद्द करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आहे. तसेच मूळ आदेशावरील तारीख /महिना वर्षामध्ये खाडाखोड करून मागील तारीख टाकण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे अपील करण्यासाठी मिळणारा कायदेशीर कालावधी कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे. संबंधित सुनावणी दरम्यान आपण प्रत्यक्ष उपस्थित असतानाही कार्यालयीन पत्रव्यवहारात गैरहजर दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी अधिकृत रोजनामा आणि कार्यालयीन नोंदींमध्ये विसंगती असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत पुनर्विलोकनाची कायदेशीर मुदत 90 दिवसांची असतानाच मात्र संबंधित नकाशा व मालमत्ता पत्रक तयार होऊन अनेक वर्ष झाल्यानंतर कारवाई करण्यात आल्याने ती मुदतबाह्य टाईमबार्ड असल्याचे म्हटले आहे. तक्रारदाराने संबंधित जागेवर पक्के घर असल्याचा दावा केल्याचं सांगण्यात आले आहे. मात्र संबंधित जागा मोकळी असल्याचा दावा करण्यात आला असून प्रत्यक्ष जागेची पाहणी किंवा पंचनामा न करता निर्णय घेतल्याचा आरोप आहे. शासकीय दस्तऐवज आणि तारखांमध्ये कथित फेरफार केल्यामुळे हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्याचा दावा करण्यात असून संबंधित नगर भूमापन अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मी आनंद बाबूलाल माळी. आमची जमीन 100 फुटी वडजाई रोड लगत आहे. तिचे मालमत्ता पत्रक व मोजणी नकाशा नगर भूमापन अधिकारी पंडित सुरसिंग पाटील यांनी कायदेक्षेत्राबाहेर निर्णय देऊन त्याला रद्द करण्याचा कट कारस्थान केलेला आहे आणि त्यांनी तक्रारदाराशी आर्थिक संगत साधून हा प्रकार केलेला आहे. सदर या प्रकरणाविषयी नगर भूमापन अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा हीच माझी मागणी आहे.